नमस्कार दर्शको. परतीच्या पावसाने राज्यभर अतिशय मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवलेला आहे, हे आपण सर्व जाणतच आहात. अशातच परतीचा पाऊस नेमका मुक्काम ठोकून महाराष्ट्रात आहे असल्याचे IMD कडून माहिती मिळत आहे. तरी पण 27-28 तारीख या 2 दिवसात परतीचा पावसात एक प्रचंड पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे एक क्षेत्र तयार झाल्या कारणाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असं सर्व सूत्रांनी व्यक्त केलेलं आहे. चला, आजची उजनी व वीरची सायंकाळी 6ची अपडेट आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपणास एक विनंती आहे की सर्वच महत्त्वपूर्ण इथून पुढच्या अगदी सडेतोड बातम्यांसाठी आपण ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वाच्या अपडेट. तर वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात जो 3200 क्युसेकचा विसर्ग सुरू होता तो सकाळी 9 वाजता 250 क्युसेक्स फक्त अवघा करण्यात आलेला आहे व बंड गार्डनची येणारी आवक ही 6592 क्युसेक्स आहे. उजनीतून सध्या सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, तर धरणाची आत्ताची टक्केवारी 107.17% झाले असून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकूण पाणीसाठा 121.07 TMC असून उपयुक्त पाणीसाठा 57.41 TMC आहे. तर उजनी धरणामध्ये मेन कॅनलमधून गेल्या अनेक दिवसापासून जो काही विसर्ग सोडण्यात येत होता तो आता पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर उजनीत येणारी दौंडची आवक ही आता संध्याकाळी 6 वाजता 13,074 क्युसेक्स आहे. तर उजनीतून सकाळी 6 वाजता जो 50,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता त्यात हळूहळू घट होत गेली. तो सकाळपासून 9 वाजल्यापासून तो 25,000 क्युसेक्स करण्यात आला आहे व आता सुद्धा तो 25,000 क्युसेक्स असून यात 1600 क्युसेक्स वीज निर्मितीचा असा 26,600 क्युसेक्सचा विसर्ग उजनीतून थेट भीमा नदीपात्रामध्ये सोडलेला आहे. तरी वरील पावसाचे प्रमाण व आवक यावर विसर्ग अवलंबून असल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांनी दिलेले आहे. अशाच पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बातमीला निश्चितपणे लाईक करा.